आज आहे रामनवमी आणि आज मला देवीची ओटी भरायला जायचं आहे. सकाळी सकाळी हेअर्स वॉश केले. आता मला ना असं वाटतंय, ज्या दिवशी मी लॉग घेते तेव्हा नेहमी माझे केस धुतलेले असतात, कारण मी सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच रुटीन शेअर करते. सो हे पहिलं काम माझं तेच असतं. चला आता फ्रेश झाली. इकडे मी आज साडी घातली, कारण मला रेसिपी व्हिडिओ शूट करायचा आहे. ही साडी ना माझी वन ऑफ द फेवरेट साडीजपैकी एक आहे आणि सेकंड टाईम मी हिला वेअर करते. आणि ही साडी पण खूप जुनी आहे, म्हणजे माझ्या लग्न अगोदरची. आणि स्पेशली ना मला हिचा हा ब्रोच खूप आवडलेला होता, त्यामुळेच मी हिला घेतली होती. तर इकडे मी रेडी झाली आणि आज मला पोहे बनवायचे आहेत नाश्त्यामध्ये. त्याचाच व्हिडिओ मी घेणार आहे. आता ते तर नाही आहे, त्यामुळे एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी बनवणार आहे, कारण मी एकटीच आहे खायला. सो चला रेसिपीला स्टार्ट करते. आणि हे अशा प्रकारचं कंटेंट बनवायची माझी खूप दिवसाची इच्छा होती. चला म्हटलं करून बघूया. आणि खरं तर कुकिंग करणं जितकं इझी आहे, त्यातून 10 पट हे कंटेंट शूट करणं कठीण आहे. किती रिटेक्स घ्यायचे, किती शॉट घ्यायचे आणि सॉन्ग डोक्यात ठेवून त्या प्रकारचे मूव्ज घ्यायचे, एवढं सगळं लक्षात ठेवून रेसिपी शूट करणं सोपं नाही आहे बरं का. पण हाऊस किती आहे, सो थोडंफार कष्ट तर करावंच लागणार. तर इकडे माझा रेसिपीचा व्हिडिओ शूट झाला आणि मग नाश्ता केला आणि रोजचंच काम. पण मी आज फुल डेचं काही रुटीन नाही घेणार. सो दुपारच्या वेळी मी माझे व्हिडिओज एडिट केले आणि मग घरातलं आवरलं. त्यानंतर मी गेले दूध आणि भाजीपाला आणायला. खरं तर नावाला मी चहा आणि स्पेशली साखर सोडायचं ट्राय करते, पण जेव्हापासून मी असं डिसिजन घेतलं आहे तेव्हापासून मला जरा जास्तच चहा पिऊ वाटतोय. पण तरी मी थोडंफार कंट्रोल केलं आहे. पण आज मी 2 टाईम चहा पिले. त्यानंतर मला देवीची ओटी भरायला जायचं होतं, त्यामुळे मी पटकन रेडी झाले आणि अंधार पडण्याच्या आत ओटी भरून आली. त्यानंतर मी पार्लरला गेली थ्रेडिंग करायला. त्यानंतर घरी आली आणि संध्याकाळच्या दिवाचा टाईम झालेला होता. सो इकडे दोन्ही दिवे लावून घेतले आणि देवपूजा केली. सो चला या व्लॉगला इथेच एंड करते. बाय.